वाढ झालेली नव्हती। आधीपेक्षा दीडपट जास्त वाढ ही केली गेली आहे। त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। 2017 मध्ये खर्च मर्यादा ही महापालिका सदस्य संख्येच्या आधारावरती ठरवण्यात आली होती, मात्र आता ती वर्गवारीनुसार करण्यात आली आहे आणि त्यामुळे महानगरपालिकांसाठी 15 लाख तर झेडपीसाठी 9 लाखांची मर्यादा करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, ही मर्यादा वाढवलेली आहे, कशा पद्धतीने त्याचा फायदा येत्या काळात उमेदवारांना आणि अर्थातच पक्षांना होईल? आपण बघतोय थोड्याच वेळात आपण सागर यांच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत। मात्र राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला हा मोठा निर्णय मधल्या काळात बिलकुल निवडणुकाच पार पडलेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच खर्च मर्यादा जी आहे ती वाढवणं अपेक्षित होतं आणि त्याचप्रमाणे ही दीडपट अशी मर्यादा वाढवलेली आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती, कशा पद्धतीने याचा फायदा उमेदवार आणि पक्षांना होणार आहे? वास्तविकतेत यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्तांचा जो आदेश होता त्यानुसार जी उमेदवार जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिकेतले नगरसेवक उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी मर्यादित होती आणि मुळात गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे 2017ला शेवटची निवडणूक झालेली आहे आणि त्याच्या आधी काही ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुदत संपलेले आहेत। म्हणजे जवळपास 5 ते 8 वर्षचा कालावधी झालेला आहे आणि त्या दरम्यान अनेक वस्तू ज्या प्रचाराच्या असतात त्याच्या वस्तू महागलेल्या आहेत, प्रचार यंत्रणांचा खर्च वाढलेला आहे। अशा वेळेस जे उमेदवाराला खर्चाची मर्यादा आहे ती वाढवावी अशी अपेक्षा होती आणि मध्यंतरी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने वेगवेगळ्या पक्षांशी ज्यावेळेस संवाद करत होते त्यावेळेस देखील अनेक पक्षांनी या संदर्भातली भूमिका मांडली गेली होती। आता राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात एक नोटिफिकेशन काढलेलं आहे ज्याच्यामध्ये जो खर्च आहे त्याची मर्यादा आधीपेक्षा वाढवण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे जो उमेदवार असेल त्याला एक दिलासा मिळालेला आहे। कारण की खर्च जो करत असताना राज्य निवडणूक आयोगाचं लक्ष असतं आणि आपणास माहीत आहे की जो उमेदवार असतो त्याच्यापेक्षा त्याचा प्रतिस्पर्धी हा त्याच्याकडे अधिक लक्ष देत असतो आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारी या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे केल्या जातात। निवडणूक प्राधिकरण संबंधित तत्सम अधिकारी आहेत त्याच्याकडे केल्या जातात आणि हेवे दावे केले जातात। ह्या सगळ्या गोष्टी टाळण्याच्या हेतूने आणि ज्या पद्धतीने खर्चाची यंत्रणा बदललेली आहे, प्रचाराची यंत्रणा बदललेली आहे त्यानुसार खर्च वाढवणं हे अपेक्षित आहे। यामुळेच आता उमेदवाराला खर्चाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे, त्याचा दिलासा उमेदवाराला मिळणार आहे। एकतर सगळ्यांना माहीत आहे की जी मर्यादा आहे ती फक्त ऑन पेपर दाखवण्याचा मुद्दा असतो प्रज्ञा, पण कित्येक पटीने अधिक खर्च प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उमेदवार करत असतो। पण नियमावलीमध्ये मात्र थोडासा बदल करून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे प्रज्ञा। नक्कीच, आणि अर्थातच त्यामुळे एक चांगलाच दिलासा म्हणावा लागेल। जसं उल्लेख केला की यापेक्षाही जास्त खर्च हा अर्थातच केला जातो जो निवडणुकीसाठीच्या जे काही कागदपत्र असतात त्याच्यावरती, मात्र तो येत नसतो। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।